आज प्रिंट देते त्यानंतर संपूर्ण धुळे जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे आदिलाल देवरे यांच्यासोबत सर्व मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी 14 तारखेला नॅशनल क्रमांक 6 आनंदखेडा गावाला बस स्टॉपला रस्ता रोको आंदोलन होणार आहे। याची परवानगी घेण्यासाठी आम्ही प्रांत अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलं आहे। आमचा प्रश्न एकच आहे, गेल्या 11 महिन्यापासून जे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत आम्हाला जी घोषणा केली होती माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा यांनी 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परमानंट करतो, परंतु आमचा कार्यकाळ 6+5 जो रेग्युलर प्रशिक्षण होतं त्याचा कार्यकाळ 24 ऑगस्ट रोजी संपणार आहे। मग पुढचं आमचं भविष्य तरी काय? तर आम्हाला तुम्ही दिलेल्या शब्दानुसार आम्हाला आहे त्या आस्थापनावर परमानंट करा। गेल्या 4 महिन्यापासून आम्हाला मानधन मिळत नाही, काम करून आम्हाला मानधन मिळत नाही, म्हणून आमच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे। मग शासन का डोळे लावून बसतो आहे आणि आम्हाला मानसिक त्रास देतो आहे असं आम्हाला कुठंतरी शंका निर्माण झाली। या कारणास्तव मुंबई येथे सुद्धा 14 तारखेला आझाद मैदानापासून विधान भवनापर्यंत क्षेत्रीय मोर्चा जाणार आहे। त्यालासुद्धा आदर्श मल्हार सेनेचा जाहीर पाठिंबा आहे। महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी आणि धुळे जिल्ह्याचा विशेष त्यांना पाठिंबा आहे, परंतु आमचं गुजरात आणि महाराष्ट्र या बाँड्रीवर आनंदखेडा गावाला रस्ता रोको आंदोलन करून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे। जोपर्यंत शासन प्रशासकीय अधिकारी आमच्या आंदोलनाची दखल घेण्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे। आणि आम्हाला एकच म्हणायचं आहे, जे वाडी वस्तीवरती जे शाळेत जे तुम्ही लोकांना नोकरी दिली होती 2001 तर त्याचप्रमाणे त्या लोकांना तुम्ही 2014 परमानंट करू शकता। मग एकाला तुम्ही खांद्यावर आणि एकाला पायी का आम्ही तुमचे दुश्मन आहेत का? आम्हाला जर तुम्ही लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी मानत असाल आणि तुम्ही मुख्यमंत्री नावाने जी योजना काढली तर आम्हाला खरंच तुमचं शक्य मानत असाल तर तुम्ही आम्हाला आहे त्या आस्थापनावर परमानंट करा। आणि तसं नाही झालं तर आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणूक येणार आहे त्यावेळेस आम्ही शासनाच्या विरोधात जाईल, विरोधी पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून काम करेल असंही या माध्यमातून आम्ही शासनाला घोषणा करत आहोत। म्हणून शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला तुमचे आहोत, आम्हाला तुमच्या पाशी ठेवावं एवढीच विनंती करतो।